नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तुम्हा सर्वांचं. खूप जणींनी मला इतक्या साऱ्या कमेंट्स आणि इतके सारे DMs पाठवलेले आहेत की ताई ब्लॉग का नाही येत आहे, व्हिडिओ का नाही येत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही एक खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय अंमलात आणण्यासाठी सध्या माझे खूप सारे कष्ट सुरू आहेत आणि त्यामध्ये माझा खूप सारा वेळ जातो आहे. त्यामुळेच आपले ब्लॉग किंवा व्हिडिओ येत नाही आणि बऱ्यापैकी कामंसुद्धा मी खूप थांबवलेली आहेत. सो आज सकाळी सकाळी काही अर्जंट ब्लाऊज घेतले होते, ते मी आज स्टिच करायला घेतलेले आहेत. आणि आम्ही जो सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे आम्ही आत्ता जे राहतो आहे ते घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की काय चालू आहे ते समजेल. सो सकाळपासून मी जवळजवळ एक 3 ते 4 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत की जे रात्री कट करून ठेवले होते. तर पाहू शकता, हे बघा 3 ब्लाऊज आहेत की जे मी स्टिच केले. तर कपड्याचे आणि रूमचे हाल असे झालेले आहेत. आणि जरीचे ब्लाऊज असले ना तर अक्षरशः कपड्यांना इतके ते चिकटती जरी आणि ते अंगाला टोचतात. तर असा हे प्रकार झालेला आहे. तर हा बघा, हे 3 ब्लाऊज मी स्टिच केलेले. साधे सोपे ब्लाऊज होते, प्रिन्सेस कट नाही, 4 टक्स होते आणि त्याला बॅकला नॉट होत्या. तर हे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज होते. हा ब्लाऊजसुद्धा तुम्ही पिंक कलरचा आधी पाहिला असेल, त्याच कस्टमरने मला स्टिच करण्यासाठी दिला होता. सो हे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आणि तिच्या बहिणीचे 2 ब्लाऊज, असे 5 ब्लाऊजची अर्जंट ऑर्डर होती की जी मला आज पूर्ण करून द्यायची होती. तर पहिल्यांदा तिच्या बहिणीचे ब्लाऊज मी पूर्ण केले 11-12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत आमच्या नवीन घरी. तर तुम्ही पाहू शकता, खूप जणींनी मला रेग्युलरली विचारले की व्हिडिओज का येत नाही. तर ॲक्च्युली जानेवारीपासून आम्ही बिझी आहोत, कारण आम्ही आत्ता जे राहतो आहे ते घर बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच आम्ही दुसरं घर घेतलेलं आहे आणि जिथे आमचं फर्निचर सुरू आहे. सो ते घर मी तुम्हाला आज रिव्हील करते. तर इथे पाहू शकता, हा आहे हॉल. बऱ्यापैकी फर्निचरचं काम उरकत आलेलं आहे. हॉल आणि किचनचं बेसिक फर्निचर करतो आहे, कारण जोपर्यंत आपण राहायला येत नाही तोपर्यंत रूममध्ये काय चेंजेस करायचे, कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या हे आपल्याला समजत नाही. सो बेसिकली POP आणि हॉल, किचन आणि बेडरूम जे आम्ही यूज करणार आहोत असं आम्ही फर्निचर बेसिक करतो आहे. सो ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझा जास्तीचा वेळ इकडे जातो आहे हे सगळं अरेंजमेंट करण्यामध्ये, आणि शिवाय आपले क्लासेस पण चालू आहेत. सो त्यामुळे मला फारसा वेळ मिळत नाही. एकदा का मी ह्या घरी शिफ्ट झाले की मला भरपूर सारा वेळ मिळणार आहे. आणि आपण हे जुनं घर का सोडतो आहे, कशामुळे सोडतो आहे, नवीन घर का घेतलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगेन. सो आत्ताचं हे घर तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट करून सांगा. आणि याचं एकदम फायनल फर्निचर झाल्यानंतर किंवा आम्ही राहायला गेल्यानंतर सगळे व्हिडिओज तुमच्याशी शेअर होणार आहेत. सो त्यानंतर आम्हाला संध्याकाळ झाली घरी यायला, 5-5:30 वाजले. पण आज रात्री मला हे ब्लाऊज द्यायचे होते. सो तिच्या बहिणीचे हे 2 ब्लाऊज होते. मापाला हा ब्लाऊज दिला होता कस्टमरने. तर म्हटलं चला आता फार वेळ न घालवता हे 2 ब्लाऊज आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर त्यातलं पिंक कलरचं जे फॅब्रिक होतं त्याचं अस्तर होतं, पण येल्लो कलरचं अस्तर अवेलेबल नव्हतं घरामध्ये. मग नरेंद्रांना पाठवलं, तोपर्यंत ते येल्लो कलरचं अस्तर घेऊन आले. मी हा पिंक कलरचा ब्लाऊज कट करून घेतला आणि म्हटलं आता तो नंतर कट करावा. आणि चला मग आता साईड बाय साईड मी हे दोन्हीही ब्लाऊज स्टिच करून घेतलेले आहेत. आणि तिला रात्री उशिरा द्यायचे होते, त्यामुळे आज ठरवलं होतं की जेवण बाहेरूनच कारण माझी इतकी भयंकर दगदग होती. तुम्ही पाहू शकता, आज एका दिवसात मी 5 ब्लाऊजसुद्धा शिवलो. शिवाय फ्लॅटवर जाऊन आले, तिथे काही छोटे मोठे चेंजेस होते. त्यांनी काहीतरी उलटापलटी केलं होतं, ते सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चेंजेस सांगितले त्यांना. तिथून जवळजवळ माझ्या ह्या घरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे जायला यायला पण भरपूर वेळ, ट्रॅफिक लागलं तर त्याच्यातही खूप वेळ जातो, खूप चिडचिड होते. असं सध्या खूप वेगळं असं रुटीन सुरू आहे. तर त्यात आल्यानंतर हे 2 ब्लाऊजसुद्धा केले. सकाळी झालेले 3 ब्लाऊज हुकलूकला ताईंकडे दिले होते, पण हे 2 ब्लाऊज मला स्वतःलाच करावे लागले. आणि फायनली हे सगळे ब्लाऊज झालेले आहेत. आणि शेवटी करते मी शेवटच्या ह्या 2 ब्लाऊजची इस्त्री. सो हे पाहू शकता, सकाळी केलेले 3 ब्लाऊज आणि कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आणि त्यानंतर आत्ता केलेले हे 2 ब्लाऊज. सो टोटल 5 ब्लाऊज मी आज सकाळपासून केलेले आहेत. आता तुम्ही विचाराल याचं बिल, तर 4 टक्स असल्यामुळे 400 रुपये प्रत्येक ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे. तर 3 ब्लाऊजचे 1200 रुपये आणि त्या 2 ब्लाऊजचे 800 रुपये, कारण सिम्पल ब्लाऊज होते, फक्त नॉट लावली होती.
आता ह्या इथे पाहू शकता गडबडीत माझ्याकडनं इस्त्रीला हात लागला आणि इस्त्री गरम होती, चटकाही बसला आणि इस्त्री खाली पडली असते, नुकसान झालं असतं. असं होतं गडबडीत. त्यामुळे मी सध्या थोडंसं स्वतःला अलर्ट आणि पेशन्सफुली ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. लवकरच आपले बाकीचे सुद्धा व्हिडिओज किंवा व्लॉग्स जे मी शूट केलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करेल. चला मग आजचा व्लॉग इतकाच. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगसोबत. बाय.